श्री स्वामी समर्थ. लवकरच मराठी वर्ष हे संपणार आहे आणि नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा या सणाने नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत मराठी वर्ष असते आणि या प्रत्येक महिन्यामध्ये काही सण साजरे केले जातात. लग्न झाल्यानंतर पहिले वर्षभर आपण हे सण अगदी कौतुकाने साजरे करत असतो. वर्षभर साजरे केले जाणारे कोणकोणते सण आहेत आणि हे आपण कशा प्रकारे साजरे करायचे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. नवीन वर्षाची सुरुवात करणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. नवीन लग्न झालेल्या मुलीला आणि जावयाला आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी बोलावू शकतो, म्हणजेच मुलीच्या माहेरी बोलावू शकतो. त्यांना आपण जेवायला घालू शकतो. त्याचप्रमाणे आपण मुलीच्या सासरच्यांना म्हणजे मुलीच्या सासरचे जे इतर लोक आहेत तर त्यांना सुद्धा घरी बोलावू शकतो. पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा आपण बेत करू शकतो. जावयाच्या ताटाभोवती छान रांगोळी काढली जाते. लेक जावयाला आहेर केला जातो. त्याचप्रमाणे साखरेची गाठी जी आहे तर ती सुद्धा दिली जाते. हौशेप्रमाणे आपण सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू किंवा एखादा दागिना सुद्धा देऊ शकतो. ज्यांना हे शक्य आहे तर ते जे लोक आहेत तर ते सोन्या चांदीची वस्तू देतात. ज्यांना शक्य नाही तर त्यांनी फक्त आपल्या लेकीला आणि जावयाला घरी बोलावून त्यांना पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा बेत जो आहे तर तो करून जेवायला घातलं, एवढं जरी केलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला फक्त एक कौतुक म्हणून हा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलीला आवर्जून हळदी कुंकवाचा करंडा सुद्धा दिला जातो. त्याचप्रमाणे चैत्र गौरीचे हळदी कुंकू प्रत्येक सासू आपल्या सुनेचे कौतुक म्हणून करू शकते. आपल्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत तर त्यांना घरी बोलावले जाते आणि त्यांना हळदी कुंकू दिले जाते. या निमित्ताने आपल्या ज्या आजूबाजूला महिला आहेत तर त्यांची आपल्या सुनेसोबत ओळखसुद्धा वाढते. तर अशा प्रकारे सासू जी आहे तर ती चैत्र गौरीचे हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकतो. त्यानंतर ज्येष्ठ महिन्यामध्ये जावयाला 11 किंवा 21 आंब्याचे वाण दिले जाते. हे वाण देताना एका ताटामध्ये 11 किंवा 21 आंबे जे आहेत तर ते भरायचे आहेत. आपला जो जावई आहे तर त्याला आपल्याला घरी बोलवायचा आहे किंवा आपण त्यांच्या घरी नेऊन सुद्धा हा सण जो आहे तर तो साजरा करू शकतो. ज्येष्ठ महिन्यामध्ये आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे तर त्या दिवशी आपण हे वाण देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या मुलीला सुद्धा आपण साडी किंवा ड्रेस देऊ शकतो. हे वाण देत असताना आपल्याला सर्वप्रथम जावयाचं पाय धुवायचं आहे. त्याचप्रमाणे जावयाला आपल्याला कपाळावरती टिळक लावायचा आहे. पायाला सुद्धा आपल्याला कुंकू लावायचं आहे आणि जावयाला हे वाण जे आहे तर ते द्यायचं आहे. हा सुद्धा जो ज्येष्ठ महिना आहे तर तो कौतुक म्हणून नवविवाहितांसाठी म्हणजे पहिल्यांदाच ज्यांचं लग्न झाल्यानंतर ज्येष्ठ महिना आलेला आहे तर खास त्यांच्यासाठी हा ज्येष्ठ महिना अशा प्रकारे आंब्याचं वाण देऊन सुद्धा साजरा केला जातो. त्यानंतर आषाढ महिना, आषाढ महिन्यामध्ये सुद्धा आपण आपल्या मुलीला काही खास पदार्थ जे आहेत तर ते सासरी नेऊन देत असतो किंवा आपल्या लेकीला आणि जावयाला आपण आपल्या घरी बोलावून सुद्धा काही खास पदार्थ जे आहेत तर ते करू शकतो. ज्याप्रमाणे आपण आखाड तळतो त्याचप्रमाणे आपण काही पदार्थ जे आहेत जसं आपण दिवाळीच्या फराळामध्ये पदार्थ बनवतो तर हे पदार्थ जे आहेत तर ते बनवायचे आहेत. त्यांना आपल्याला हे पदार्थ खाण्यासाठी आपल्या घरी बोलवायचं आहे आणि त्यांना आपल्याला आहेर द्यायचा आहे, म्हणजेच आपण नवीन वस्त्र देऊ शकतो. अगदी आपल्याला नवीन कपडे देणे शक्य नसेल, फक्त आपण त्यांना घरी बोलवायचं आहे आणि आखाड जो आपण तळतो तर तेच त्यांना जेवायला घातलं, एवढं जरी केलं तरी सुद्धा चालेल. यानंतरचा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरी साजरी केली जाते. त्याचप्रमाणे रक्षाबंधनचा सण जो आहे तर तो सुद्धा श्रावण महिन्यामध्ये येत असतो. गोकुळाष्टमी श्रावण महिन्यामध्ये येत असते. तर असे सण हे श्रावण महिन्यामध्ये साजरे केले जातात. यानंतर अत्यंत खास महिना म्हणजे भाद्रपद, ज्यामध्ये गौरी गणपतीचा सण येत असतो. गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्ताने सुद्धा सुनेचे कौतुक केले जाते. यानंतर आश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्री येत असते. आपण नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. बऱ्याचशा भागांमध्ये नवरात्रीमध्ये आपल्या मुलीला तिच्या सासरी उपवासाचे जे पदार्थ आहेत म्हणजे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात, साबुदाणा असेल किंवा इतर गोष्टी, तर त्या ज्या आहेत तर त्या दिल्या जातात. त्याचप्रमाणे दसरासुद्धा साजरा केला जातो. दसऱ्याला आपल्या लेकीला जावयाला आपट्याचं पान दिलं जातं. काही लोक सोन्याचं किंवा चांदीचं हे आपट्याचं पान बनवून घेतात आणि आपल्या जावयाला देत असतात. त्याचप्रमाणे नवीन कपडे जे आहेत तर ते सुद्धा दसऱ्याच्या दिवशी दिली जातात. यानंतर कार्तिक महिन्यामध्ये येतो तो दिवाळीचा सण. प्रत्येक नवविवाहितांसाठी दिवाळीचा सण हा खास असतो. दिवाळीच्या सणासाठी मुलीला आणि जावयाला बोलावले जाते. त्यांना आहेर दिला जातो. मुलीला आणि जावयाला नवीन कपडे दिले जातात आणि एखादा सोन्याचा किंवा चांदीचा दागिना सुद्धा दिला जातो.
या दिवाळ सणामध्ये जावयाला सोन्याची अंगठी ही बरेच लोक आवर्जून करत असतात. आपल्याला जर हे शक्य नाही, कारण सोन्या चांदीचे दर हे खूप वाढलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारे हे सण साजरे करणे हे शक्य होत नाही. तर आपण फक्त लेकीला जावयाला घरी बोलावून त्यांना दिवाळीचा फराळ देऊन नवीन कपडे जरी दिले, एवढं जरी केलं तरीसुद्धा चालेल. फक्त आपण नात्यामध्ये गोडवा राहावा म्हणून हे जे सण आहेत तर ते साजरे करत असतो. यानंतर येते ती म्हणजे संक्रांत. लग्नानंतर जेव्हा पहिला संक्रांत सण येतो तर त्यावेळेला तो साजरा करू नये अशी प्रथा आहे. परंतु काही भागांमध्ये मात्र संक्रांत जी आहे, लग्नानंतर जरी पहिलाच सण संक्रांत आला तरीसुद्धा साजरी केली जाते. प्रत्येक भागानुसार प्रथा ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या आहेत. आता लग्नानंतरच पहिली संक्रांत म्हणजे दिवाळी झाल्यानंतर जर लग्न झालं आणि त्यानंतर मध्ये कुठलाही सण आला नाही, त्यानंतर पहिल्यांदाच जर संक्रांत येत असेल तर तो साजरा केला जात नाही. परंतु ज्यांची पहिली संक्रांत आहे तर ही संक्रांत विशेष अशी साजरी केली जाते. पहिल्या संक्रांतीला सासरहून मुलीला तिळगूळ दिला जातो आणि माहेरी पाठवलं जातं. काही कारणाने माहेरी शक्य नसेल जाणे तर सासरीसुद्धा संक्रांत सण साजरा केला जातो. या संक्रांत सणाला मुलीला जावयाला हलव्याचे दागिने बनवले जातात. त्याचप्रमाणे सासरीसुद्धा सुनेला हलव्याचे दागिने घातले जातात. हळदी कुंकू साजरे केले जाते. प्रत्येक नवविवाहित मुलीसाठी संक्रांतीचा सण हा विशेष असतो. यानंतर येतो तो म्हणजे होळीचा सण, म्हणजे रंगपंचमीचा सण. रंगपंचमीला सुद्धा एकमेकांना रंग लावले जातात आणि नात्यामध्ये रंगाचा उत्सव साजरा करणारा सण म्हणजे हा रंगपंचमीचा सण. त्याचप्रमाणे वर्ष सण हा सुद्धा साजरा केला जातो. म्हणजे जेव्हा लग्नाला वर्ष होते, ज्याप्रमाणे आपण मॅरेज ॲनिव्हर्सरी साजरी करतो त्याचप्रमाणे हा वर्ष सण सुद्धा साजरा केला जातो. लग्नाला वर्ष झाल्यानंतर लेक जावयाला बोलावले जाते. त्यांच्या ताटाभोवती रांगोळी काढून त्यांना छान असे आवडीचे पदार्थ बनवून जेवू घातले जाते आणि त्याचप्रमाणे आपल्याला शक्य असेल तसे आपण त्यांना नवीन कपडे देऊ शकतो. त्याचप्रमाणे एखादी वस्तूसुद्धा भेट म्हणून देऊ शकतो.